हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल. जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की आप्पीच्या लग्नाची सिरीज चालू होते. ठीक आहे, म्हणजे आम्ही त्याचं लग्न असं एकदम स्पेशल करणार आहोत. ठीक आहे, तसं आम्ही एक ट्राय करतो आमच्याकडनं. म्हणजे आमच्याकडून जेवढे बेस्ट पॉसिबिलिटीज होतील त्यांना खुश करायचं थोडं आम्ही ट्राय करतो. येस. आणि आज म्हणजे किती दिवस बाकी आहेत लग्नाला? आज काय 4 नाही 5 ना, आज 21 दिवस. हा 4 दिवस. 4 दिवस आज बाकी 21 तारीख आहे. 4 सो दिवस बाकी. आज म्हटलं आम्ही आज वेनसडे आहे आणि त्यांनी तर सुट्टी टाकलीच होती, पण आम्ही जस्ट ऑफिसवरून आलो आणि म्हटलं काहीतरी एक थोडंसं त्यांना पण वाटलं पाहिजे ना की बाबा माझं लग्न आहे करून. त्याला स्पेशल वाटलं पाहिजे. आम्ही जरा त्याला काय म्हणतात त्याला, आम्ही आता ग्रूम टू बी करतोय. ग्रूम टू बी, जसं ब्राईड टू बी असं तसं ग्रूम टू बी आम्ही पण करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे मुलांना पण काहीतरी आम्ही स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतोय. असं आहे बेस्ट आणि सक्सेस होईल हेच आमचे काय म्हणतात मेन गोष्ट. त्यांना आवडलं पाहिजे, त्यांना आवडलं पाहिजे. आपल्याला आवडेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आवडते, त्याचं काय टेन्शन नाही. पण ठीक, पण त्याला पण स्पेशल ट्रीटमेंट देणं जरुरी आहे. कारण ऍट द एंड ते ग्रूम आहेत. प्रत्येक वेळेस असं कंपल्सरी नाही ना की फक्त ब्राईडच असलं पाहिजे असं नाहीये ना. ते पण आहे. ठीक आहे, जाऊ दे, समजून माझ्याच मी केलं सगळं जे काय होतं ते. आता भाई बाहेर गेलेले म्हणजे ते आता ते त्यांचं प्रेप करतात. तर आता आम्ही जरा डेकोरेशन वगैरे जरा करतो. आम्ही तुम्हाला दाखवतो जरा कसं त्यांना आमची काय बॅकस्टेज मेहनत आम्ही तुम्हाला दाखवतो सध्या. ठीक आहे, तो आमच्यावर कनेक्टेड राहा आणि हा ब्लॉग सुद्धा तुम्हाला आवडेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि आता इथून पुढे आपले प्रत्येक ब्लॉग्स येतील, म्हणजे प्रत्येक डे चे येतील. हेच आमचे प्रयत्न असतील मेन गोष्ट. तर आजपासून आपण पुन्हा एकदा सुरुवात करू. तर तुम्ही असेच आमच्यासोबत कनेक्ट राहा. भेटूया आपण थोड्या वेळानंतर. तर गाईज बघू शकता अशा प्रकारे थोडंफार आम्ही सजावट. हे काय ते जरा समजून घ्या. ठीक आहे, आपण ये कभी तो बताएंगे क्या सीन है वो अलग बात आहे. पण आता मेन गोष्ट बघा, हे थोडंफार अशा गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत जेणेकरून आम्ही छान पैकी अशी सजावट करू शकतो. ठीक आहे, तर आता आम्ही जातो फुगे वगैरे फुगवायचे. आणि आमच्याकडे खरंच खूप जास्त वेळ नाहीये. वेळ खूप कमी आहे. सॉरी, खूप जास्त वेळ नाही, वेळ खूप कमी आहे. खूप आमच्याकडे कमी वेळ आहे. तर आम्ही पटापट सगळं करतो. आणि तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा. आम्ही जे काय करतो ते बघा. तुम्ही बघू शकता आमच्यासोबत कोण आहे. दीदी हाय, कसं वाटतंय? बाय द वे तुमच्या भावाचं लग्न आहे, कसं वाटतं? तेच चालू आहे सगळं. आता तेच आपल्याकडे कमी वेळ आहे, आपल्याला पटापट करायचंय. चलो, आता काय झालंय की लग्न जवळ आले, माणसं कमी आहेत, लोक कमी आहेत, वेळ कमी आहे, काम जास्त आहे, काम जास्त आहे, सगळं ते झालंय. त्याच्यामुळे आता भरभर करायचंय. येस. आता आम्ही दीदी थोडं काम करतात. काय करतात? अर्णवसाठी खिचडी. अर्णवसाठी खिचडी करतात, कारण अर्णवची आमच्या तब्येत थोडीशी खराब आहे. तर मग आपण भेटूया तुम्हाला. ऍज यू कॅन सी गाईज, आमच्यासोबत कोण आहे? अर्णव. अर्णव से हाय, बोल काहीतरी. कोणाचं लग्न आहे? मग हाऊ मच यू एक्साइटेड? इकडे बघ. अर्णव बिझी आहे आणि ऑलरेडी साहेबांनी फुगे फुगवायला सुरुवात केलेली आहे, बघू शकता तुम्ही. ओके, आणि हे बघा आम्ही बघितलं फुगवायचा पत्त्या नाही आहे. आणि बघा काय करतोय हा मुलगा. अशा तऱ्हेने थोडं होतंय. मीच फुगवले एवढे सगळे गाईस, हे सगळे मी फुगवलेत. दीदी काय भेटलं? थोडं शिकतोय मी. गाईस, जरा स्ट्रगल चालू आहे. आम्हाला स्ट्रॉच नाही भेटलेलं आहे ग्रूम टू बी ए करायला. दीदी कसं झालंय? आणि आमच्या इकडे मॅडम ऋतू फुगा फुगत आहेत. काय बोलतात? अच्छा, ते जरा सिग्नेचर स्टेप त्यांना करावीच लागते. असं थोडंफार अजून झालेलं आहे. आमचे ग्रूम येतील काय? हे बघा, स्टॉची वेट करतोय आम्ही. हॅपी फीज मागवलाय. हॅपी फीज मागवलंय. बघितलं काय? अरे त्याला ज्यांना मला माहिती नसेल, आम्ही विनयला आप्पी म्हणतो. म्हणजे आता ज्यांचं लग्न आहे ते, ज्याचं लग्न आहे, हे पण आम्ही क्लिअर करतो. ग्रूम ठीक आहे, चलो बस. थोडंफार नाही, बरंच काही झालेलं आहे. काय मी फुगवले.
तू फुगवायचीच कामं कर बस. ऋतू याच्यामध्ये काय हसायचं होतं तुला काय कळालं? ठीक आहे तू 18 वर्षाची झाली म्हणून तू काही भासशील का कुठल्याही याच्यावरती. असं काही नसतं. बाकी आता नंतर बोलते पोपट करून घेतला. म्हणजे हसायचं पण नाही माणसाने. त्याच्यानं ही रडते असं थोडी ती बघा नसतं. रडायला असं पण आली नाही. रडायला आली. जी आर डबे आहे ना. गाईज बघू शकता आता आम्हाला कोण जॉईन झाले. कोण आम्ही आहे? आम्ही कोण? पप्पा. हा. मग कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला छान वाटतं पण ते लवकरात लवकर करा. फक्त एवढंच आहे की लवकरात लवकर करा. चला पटापट आवरा. भूक लागली. रोहित तू नव्हता ना? रोहित हाय करू शकतोस तू पण. चला 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 लवकर लवकर. हे घे. सो येस गाईज फायनली आता आमचं डेकोरेशन झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मागे तर आहे Yes. आणि आमची टीम पण आहे आमच्या सोबत. तर कसं वाटतंय बाय द वे सगळ्यांना? भारी वाटते छान भारी वाटते. वाटतंय. म्हणजे सगळे फुगे फुगवलेले मी फुगवलेले हा. हे चिपकवले पण मीच आहेत. त्या लोकांनी फक्त झाडूबिडी मारायचं काम केलं बाकी काय नाही केलं. ह्याने हो, केलेलं हो, आहे. सगळं दादाने केलं. आम्ही फक्त फ्रेम मध्ये आलो. असे टाळ्या वाजवायला आलोय. Yes. बाकी काय काय केलं नाही आम्ही. सो गाईस तुम्हाला माहिती आहे खरी मेहनत कोणाची आहे? म्हणजे त्या भावाची जुळ्या भावाची. Yes, yes. Yes. फक्त ह्यानेच मेहनत हो, केली आम्ही काहीच पण नाही आमचे अजून ग्रूम आले नाही नाहीयेत. हो. बघूया आता बघूया आता तो कधी येतोय वाट बघतात आणि आम्ही. त्याचे रिएक्शन आपण वी कॅच आर करू. एक्साइटेड फॉर दॅट Yes. रिएक्शन. येस आणि ऋतू असा विचार करते आणि बोलते इथे ठेवते. सो गाईज आपली आता आलाय बाहेर येतील तेव्हा लावायचं. आणि आम्ही असं सगळं रेडी करून ठेवलंय. असेच हे सगळे आपीचे मित्र आहेत. हे पप्पाची वाट बघतात त्याची बाई कधी येतो आणि मी झोपतोय. कधी आवडतायत. हे सगळं जे आहे आपल्याला आवडणारे डिशेस आहेत. हे काय काय हे ना हे काय बाळा? हा हमस अँड ब्रेड पिटा ब्रेड पिठा bread. हे काय लाफिंग. लाफिंग. हे आपल्याला समोसे आवडतात छोटे वाले. हे पापडी आवडते हे आवडतं आणि हा शॉर्ट्स काढतोय. तुम्हाला ते पहिलं भेटते. मी असं गाणं लावणार इकडे आणि आमच्या अर्णवला इथे भरण आहे. अर्णव अर्णव आमच्या मॅडम कॅन्डल्स पेटवत आहेत. हे कॅन्डल कोणाला तरी आवडतं असं काहीतरी कोणतरी बर्थडेच्या टायमाला काहीतरी करणार होतं. दोघी पण आहेत बाय इकडे त्या कल्प्रिट. हा येस आता लाईट्स बंद करतायत. ओ वाव छान वाटतंय. हे बघा हे बघा मम्मी तो उभी आहे. काहीच खरी मेहनत. आमचा वायफाय बंद झाला डायरेक्ट. काय बोलणार आता. हॉटस्पॉट कनेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन. आपको कैसा लगा? थैंक यू आपको अपने सब लोगों ने मुझे सरप्राईज दिया. हा थँक्यू तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज केला. पण मस्त मस्त हे बघा Wow. सगळे भाईंचे फेवरेट डिश आहेत. माझ्यासाठी हमस. वा क्या बात आहे. पिटा ब्रेड. पिठा ब्रेड पण आहे. लाफिंग. लाफिंग बचपन की याद. बचपन की याद. विथ चटणी समोसे. विथ चटणी. विथ चटणी.
काजू बदाम And this is papdi. हो This is favorite food आपकी. lovely. मस्त हा, मस्त मग कसं वाटतंय मस्त वाटते माझ्या 4 दिवसात लग्न होणार आहे कसं वाटतंय त्याच्याबद्दल एक नंबर Feeling काय? बस कुछ तो अलग फील हो रहा है और Okay. अच्छा फील हो रहा है अच्छा फील हो रहा है मस्त है ओके और कुछ ए तुम्हारे क्लब में अभी हम लोग मैं आने वाला हूँ Yes. सो मेरे लिए थोड़ा सा आपका एक्सपीरियंस मुझे बताओ कि कैसा रहता है क्या रहता नहीं है वो खुद ब खुद आता है आ जाता है एक्सपीरियंस वो लेने में हाँ. किसी का अच्छा ऐसे आमचा रहता तर है एक्सपिरियन्स सगळ्यांचे वेगवेगळे आहेत आता तुमचा वेगळा असेल वो किसी का लेना तर नहीं है. आताच आम्ही तुम्हाला ऑल द बेस्ट बोलत आहोत ओके थैंक यू पुढच्या लाईफसाठी चलेगा बाय ठीक आहे Best आणि तर अशा प्रकारे आपलं प्लॅन म्हणजे छोटस सरप्राईज आपण जे प्लॅन केलं होतं ते सक्सेस झालेलं आहे तर आता भेटूया आपण तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये टिल देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल भाई चला गुड नाईट बाय बाय